आगामी लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि शांतिगिरी महाराज यांच्याशी चर्चा करून आपण लोकसभेची भूमिका घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधवांनी स्पष्ट केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी इम्तियाज जलील यांना मदत केली नसती तर ते निवडून आले नसते. या ठिकाणी चंद्रकांत खैरे निवडून आले असते. मात्र आता यावेळी इम्तियाज जलील यांच्या मतामध्ये देखील फूट पडली असून चंद्रकांत खैरे यांच्या सुद्धा मतात विभागणी होईल. ते निवडून येणार नाहीत आणि माझ्या मतांमध्ये कुठेही फूट पडली नव्हती असे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे 2 लाख मतांच्या वर जो माणूस मतदान घेतो तो साहजिकच खासदार होतो असे देखील जाधव म्हणाले. इम्तियाज जलील हे प्रकाश आंबेडकरांमुळेच खासदार झाले होते. मात्र या वेळेला ते त्यांच्याबरोबर नसल्याने त्यांचा विषय आता संपलेला आहे. त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जो कोणी उमेदवार संभाजीनगरमध्ये उभा राहील त्याला मराठी समाज मतदान करणार नाही, कारण त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असे भाकीत यावेळी जाधव यांनी केले. दरम्यान 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता असे यातून स्पष्ट होत आहे. एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की लोकसभेचा निर्णय मी घेतलेला नाहीये, इच्छुक जरूर आहे, निर्णय घेतलेला नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, जरांगे पाटलांची भूमिका, शांतिगिरी महाराजांची भूमिका काय आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून मग त्याच्यानंतर मी निर्णय घेईन. कुठल्या राजकीय पक्षाशी आपलं बोलणं वगैरे बिलकुलच नाही, माझा निर्णयच नाही. त्यामुळे राजकीय पक्षाशी बोलण्याचा संबंधच येत नाही. आणि आता मराठा समाजाचं जे चाललंय किंवा मराठा समाजाचंच काय कोणाचंही चाललंय, कोणालाही एकाही राजकीय पक्षावर भरोसा नाही. सर्वसामान्य माणसांचा राजकीय पक्षांवरचा भरोसा उठलाय. त्यांना राजकीय पक्ष नको झाले, किळस वाटते. कोणी इकडे तर कोणी तिकडे, सगळा पानसटपणा चाललाय. किळस हा शब्द आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना मतदान होणार नाही, अपक्षालाच मतदान होणार. मग अपक्ष तुम्ही उभं राहणार का? मला माहित नाही, मी निर्णय घेतलेला नाही. मी मगाचपासून सांगतोय तुम्हाला. तुम्ही आता मगाशी बोललात की चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्या मतामध्ये आता फूट पडलेली आहे. मी म्हणत नाही, नैसर्गिक आहे. तुम्हीच विचार करा, पडली नाही का? इम्तियाज जलीलांचे 2 तुकडे नाही झालेत का? बाळासाहेब आंबेडकर बाजूला सरकार, इम्तियाज जलीलांना मतदान किती राहिलं तुम्हीच सांगा. 1.5 लाखाच्या वर राहिलं. खैरेंचं 3 लाख 3.5 लाख जे काही मतदान होतं त्याच्यात एकनाथ शिंदेचं उमेदवार उभा राहिल्यावर त्यांचं मतदान अर्ध्यावर नाही आलं. आणि हर्षवर्धन जाधवांचं कोण फुटलं? कोणच नाही. तो जिथे आहे तिथेच आहे. ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे 2 लाख मताच्या वर जो माणूस मतदान घेतो खासदार होईल संभाजीनगरचा. म्हणजे तुम्ही घेतलेल्या मतावर तुम्ही आज ठाम आहात आणि तुमची मतं फुटलेली नाही असं तुम्हाला एक प्रकारे म्हणायचं म्हणजे आहेच. ते फुटले तर दाखवा कोण फुटले. कारण मी तर अपक्ष होतो. माझी निशाणी ट्रॅक्टर होती. ट्रॅक्टर मधून दुसरे 2 पार्ट पडून नाही गेलेले. खैरेंचे 2 पार्ट पडून गेले, इम्तियाज जलीलचे पार्ट पडून गेले. माझा कोणता पार्ट पडाला? 24 तारखेच्या बैठकीत जर निर्णय झाला आणि जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की लोकांनी उमेदवारी अर्ज भरावे तर आपण वगैरे राहणार का? 24 होऊ द्या. शांतिगिरी बाबा काय म्हणतात परमपूज्य ते होऊ द्या. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते होऊ द्या. नंतर आपण निर्णय घेऊ. एमआयएमचे प्रमुख ओवेसी 2 दिवसापूर्वी शहरामध्ये आले होते आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की इम्तियाज जलील हे दुसऱ्यांदा जनतेच्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडून येणार आहे. इम्तियाज जलील आले होते मुळात प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने. यावेळेला ते त्यांच्याबरोबर नाहीत. त्यांचा विषय संपला. इम्तियाज जलीलांना 5 वर्ष सोन्यासारखं काम करण्याची संधी होती. त्यांनी कुठंही काहीही काम केलेलं नाही. त्यांनी जर काम केलं असतं तर संभाजीनगर शहरामध्ये 15 दिवसाआड पाणी आलं नसतं. जागेवरती दररोज पाणी आलं असतं. ते फेल खासदार आहेत. चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की विजय आपलाच होणार आहे 100%. त्यांनी म्हटलं कमरेपासून खाली चंद्रकांत खैरे हे झाले, लकवा मारलाय. कारण माणसं कुठं आहेत? ठीक आहे, भावनेत मी त्यांना ऐक वेळेला म्हटलं होतं की मला यांना सपोर्ट करावा लागेल कारण परिस्थिती तशी होत चाललेली आहे. पण हे जे काही आत्ताचं सगळं चित्र मी बघतोय त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना असं काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की उभारी देणं असं चित्र मला दुर्दैवाने दिसत नाही आहे. म्हणजे मी जरी त्यांना उभं करायचं म्हटलं तरी लोक माघारी सारखतात की हे नको आहेत. ही परिस्थिती आहे. तीच परिस्थिती अंबादास दानवेंची आहे. तर त्यावेळी त्यांचं उत्तर तुम्हाला नेमकं काय मिळालं होतं? तुम्ही त्यांना सपोर्ट करण्याच्या तयारीत होते तर त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंकडे माणसं गेली होती. बबनराव घोलप गेले होते. हर्षवर्धन जाधवांना घ्या की तुमच्यावरती एकनाथ शिंदेची जे काही झालंय हे बऱ्याच लोकांना पटलेलं नाहीये. जाधवांची इच्छा आहे तुमच्याबरोबर काम करण्याची. ते तुमची क्षमाही मागायला तयार आहेत. चला आपण मिळूया, व्यवस्थित सगळं करूया. पण उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही. आणि नंतर मग माझं एक स्टेटमेंट आलं की कदाचित एकनाथ शिंदेनी जे केलं ते बरोबरच केलं.
कारण अशाही परिस्थितीत जो माणूस अहंकार सोडत नाही त्याचा काय विचार करणार आहे आपण? विनोद पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहे असं राजकीय वर्तुळात खूप चर्चा आता रंगू लागली. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून जे कोणी उभे राहतील त्यांना मराठा समाज मतदान करेल असं मला वाटत नाही, कारण त्यांनी मराठा समाजाला फसवलंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया मराठा समाजाकडून उमटते.